श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 11 श्री गणेशाय नामधारक म्हणे सिद्धसी पुढे अवतार झाले कैसी विस्तारियोनी आमासी सांगा स्वामी कृपामूर्ती सिद्ध म्हणे एकवचा अवतार झाला श्रीपाद कैसा पूर्वी वृत्तांत केल्या असं कथा सांगितली विप्रश्रीची शनी प्रदोषी सर्वेश्वराशी पूजित होती गुरु उपदेशी देहवासना असता ती येसी पंचवत पावली त्यावेळी झाला जन्म पुढे तिचे कारंजनगर उत्तर देशी वाजस्नेय शाखेसी विप्रकुळी जन्मली जातक वर्तले ती येसे नाम अंबा भवानी येसे आरोपिता स्नेहसी माता पिता परियसा वर्धता माता पित्या गृही वाढली कन्या अतिस्नेही विवाह करती महोत्साही दिती विप्रासी तिची ग्रामे शिवव्रती असे तो ब्राह्मण तया नाम तया माधव जाण त्यासे दिली कन्यादान अतिप्रीती करून या तया माधव विप्रा घरी शुभाचार्य होती नारी वासना तिची पूर्वापारी ईश्वर पूजा करीत असे पूजा करी ईश्वरासी दंपती उभयवर्ग एक मानसी प्रदोष पूजा अतिवर्षी करीती भक्ती पुरस्सर मंदवारी त्रयोदशीस पूजा करते अतिविशेषी संवत्सरे झाली 16 अंतर्वती झाली एका मा चतुर्थी पंचमीचे उत्साह करीती अनेक हर्षी उत्तम डोळे होते ती असे ब्रह्मज्ञान बोलत असे ऐसे क्रमिता नवमासे प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र झाले म्हणून असे निर्भर होती माता पिता जन्म होत अशी तो बाळक ओंकार शब्द म्हणत असे अलौकिक पाहुणे झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून त्यावेळी जातक कर्म करीतो ब्राह्मण विप्रसिद्ध देत दक्षिणादान ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहुनिया सांगती ज्योतिषी त्या दिवसाशी मुहूर्त बरवा असे विशेषी कुमारक होईल कारुण्य ऋषी गुरु होईल सकाळी काही याचा अनुग्रह होईल ज्यासी तो वंदे होईल या विश्वासी याचे वाक्य होईल प्रमाणेसी चिंतामणी याचे चरण अष्टही सिद्धी याचे दारी ओळंगीतील निरंतरी नवनिधी याचे घरी राहती एका दिवशी न होती याची सुत गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनात याचे दर्शन मात्रे पतित पुनित होतील परियसी होईल हा अवतार पुरुषी आम्हा दिसत असे भरोसे संध्या न धराव मानसी म्हणून करीते नमस्कार सांगून गेले ब्राह्मण माता पिता आनंदगण दृष्टी लागेल म्हणून लिंबोलन ओळी ती वार्ता पाकली न करत अभिनव देखील म्हणत उपजता बाळ ओंकार जपत आश्चर्य म्हणती सकळ जन नगर लोक इष्टमित्र पहावाय येती विचित्र दृष्टी लागेल म्हणून मात्र माता न दाखवी कवणासी माता मोही जनक जननी बाळासी दृष्टी लागेल म्हणून अंगारा लावी ती मंत्रोनी रक्षा बांधी ती कृष्णसुते परमात्मा अवतारे दृष्टी देवी संचारे लौकिक धर्म चमत्कारे माता पिता संग्रह शिती वर्तता येणे परी 10 दिवस झाल्यावरी नामकरण संस्कारी तठेविता झाला होता झाला जनक द्विजोत्तम शालक रामदेव म्हणत जन्मनाम झाले प्रख्यात नाम नरहरी असे म्हणत उच्चार केला धर्मकर्मे ममत्वर बाळकावरी प्रतिपाळक प्रीती करी माता म्हणत असी येरी न पुरे क्षीर बाळकासी पतीसी म्हणत यावेळा स्तनी दूध थोडे गाळा आणखी एखादी मिळवा का भला द्या स्तनपान द्यावा अथवा आणा आजाई कापुले स्तनी न शमी भूक कोणी असे बाळक स्पर्श करी स्तनासी सव्य करे स्तनी स्पर्श होताची करा 32 धारा वाहक क्षीर वस्त्र भिजवणे विचित्र वाहू लागे भूमीविरी विस्मय करीती जनक जननी प्रकट न करती गौप्य गुणी नमन करीती बाळकाचरणी माता होय कळवती पाळण्या कलून बाळकासी पर्यंत गाई अति हर्षी बाळक न राहे पाळण्यासी सदा खेळे महीवरी वर्धता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी वर्धत झाला संवसारी न बोळेले बाळ कवनासे माता बोली कुमारा कसे बोले ओंकार शब्देची चिंता करीत असे मानसी मुखे होईल म्हणून पुसती जाण ज्योतिषाची भले बोल काय असे यासी उपाय काय असेल विशेषी म्हणून वेळोवेळी सांगती जाणं ज्योतिषी राधावे कुल देत असे अर्कावरी अस्वस्थ पर्णीचे अन्न घालवती निवळाय म्हणत एक म्हणती होईल मुखे यासी शिकवाय बरव्या विवेके बाळ बोलू शके शिके म्हणून सांगती विनोदी हसुने ओंकार उच्चारी बाळ आणि कनेने बोल केवळ विस्मय करीता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकून म्हणती एक नवल झाले सर्व ज्ञान असे बोले श्रवणी एखादा बोल सगळा जाणून बोले कवण्या गुणे काही न केली बोले स्वतः चिंता करते माता पिता पुत्रासी झाले वर्ष साता मोका झाला देव 7वे वर्ष कुमारा शिवके झाला मुंजीसी पुस्तती समस्त ब्राह्मणासी केवी करावे म्हणून विप्रमंती द्यावे संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयना वेगळा अष्टवर्ष होऊ नये माता पिता चिंता करतात उपदेश कळणारे मुका असे हा निश्चिती कैसे दैव झाले आम्हा कैसे दैव आपुले ईश्वर गौरव आराधिले त्रयोदशी शिवासी पूजले वाया झाले म्हणत असे ऐसे नाना परी देखा जननी करी महादुःखा जवळ येऊन बाळक संभोगती मातेसे घरात जाऊन ते वेळा आणून घेऊन आला लोखंडाचा बळा हाती धरताची निर्मळा झाले सुवर्ण 52 कसे आणून देत असे मातेसे विस्मय करी बहु असी बोलवणे पतीसी दावेती झाली त्यावेळी गप्पे करीती त्यावेळी मंदिरात नेले तया बाळा पाहती त्याची बाललीला अनेक लोह आणि हाती देते अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्ध झाली सर्व हे मी विश्वास धरिती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक मग पुत्राते आलिंगन विश्वाश्रीती जनक जनिनी तू तारका शिरोमणी कारण एक पुरुष कुलदीपका तुझेनी सर्वसरा लादले बोलता आम्ही नाही ऐकले अज्ञान मायेने विष्टिले मुखे ऐसे म्हणो तुझं आमुचे मनीची वासना तुवा पूर्वावी नंदना तुझे बोबडे बोला आपण एकवावे पुत्र राया हास्य वदन तया वेळा यज्ञोपी दावी गळा कटी दाखवी मोंजी मेखला
म्हणून दाखवी मातेसी संज्ञा करून मातेसी दावेळी बाळ संतोषी मंजी बांचताची आपणासी येईल म्हणे बोल सकळ माता पिता संतोषती विद्वान ज्योतिषी पाचारती व रथबंध मुहूर्त वाहती सर्व आयती करते झाले केली आयती बहुतापुरे रत्नखचित्र अलंकारी मायामय प्रतिकारी समारंभ करतात चतुर्वेद ब्रह्मण येती शाखा परत्वे वेद पडती इष्ट सोयरे दाईच गाती समस्त आले त्या बहना नाना परिचय शृंगान उभारिले मंडप अपार आनंद करीत तसे द्विजेवर अपार द्रव्य वेचित तसे नगरलोक विस्मय करीती मोखपुत्राचे एवढे आयती दुजा लागली असे भ्रांती वृता करतो द्रव्य आपले इतुके वेचन पुत्रासी व्रतबंध करील परी असे गायत्री केवी उपदेशील करील आचार करुणे परी एक म्हणती हो का बोले मिष्टांना अमासी मिळते देकार देतील हे रणवस्त्रे चाड नाही त्याच्या मंत्रा याचे नाना परिपचे लोक विचार करीत अनेक माता पिते अत्यंत सुख देत देव करताती चौलकर्म येरे दिवशी भोजन चोलमणीसी पुनरपी अभंग्य करुण हर्षी यज्ञोपवित धारण केली यज्ञो मंत्रपूर्वक यज्ञ धारण करी ती समस्त सहभोजन कराव्या गृहात घेऊन गेली माता भोजन करिता माते सवय निरोप घेतो एक भावे मंजी बंधन करावे म्हणून याला पित्याजवळ विधियुक्त मंजी देका बंधन केले त्या बाळाका समूर्त आला तत्काळी का मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेचे उपदेश देता पर्यसा बाळ उच्चारी मनोमनसी मानसी व्यक्त न बोले कवना पुढे गायत्री मंत्र कुंभाराकासी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणे रत्नखचिता देती झाली त्यावेळी पाहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन न देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्मे वर्तत असे दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेदा ईशेत्वा लोक समस्त तटस्थ माता तू किती त्यावेळी तिसरी भिक्षा देता माता सामवेद पुढे आता अग्न आया ही गायन करीत तिन्ही वेद म्हणत असे सभा समस्त विस्मय करी पिताहर्ष निर्भरी मुखे बोले वेदचारी म्हणतील होई कारणिक याते म्हणून नयर होईल देवाचा अवतार म्हणून करीते नमस्कार जगद्गुरु म्हणून ऐकवरी तो बाळक मातीसी म्हणत असे ऐक तू उपदेश गेला भिक्षा माग म्हणून नवेची बोलतो जेमिता निर्धार आला माझी चिता नरोग द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचरता आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोघरी करणे असे परियसा ऐकुनी पुत्राचे वचन दुःखी दाटली अति घन उदके भरली लोचने आली मूर्छना त्यावेळी निर्जो होऊन शरण करीती झाली महाशोक पुत्र तुझा तू रक्षक पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा भाऊ सामोते रक्षिती म्हणून होणे आशा भाऊ म्हणे न बोलसी आम्हा सेवे याची गुणी मुखे म्हणविसे आपणासी न ऐको कधी तुझे बोल आता ऐकत संतोष होईल ईश्वर पूजा झाली सफळ म्हणून विश्वास केला आम्ही ऐसे नाना परी देखा पुत्रसी म्हणे ती बाळिका अलंगनी कुमार का कृपा बाकी त्यावेळी एकोणी मातीची बाळक सांगी ब्रह्मज्ञान नको दुःख वंत करण आम्हा कारणे माते असे तू ते आणखी पुत्रचारी होतील माती निर्धारी तुझी सेवा परोपरी करती मनोभावे तुवा आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणून मस्तकी टेविती कर मग झाले जाती स्मरण पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता झाली विस्मित श्रीपाची वैल स्वरूपता दिसत असे तो बाळक देखुनी माता त्यावेळी चरण नमन केले चरण कमळा श्रीपाद उठवणे अवलिळा सांगती गप्पे अवतारी ऐकमाते ज्ञानवंती हा बोल करी वो गुप्ती आम्ही संन्यासी असो यती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था कारण पुढे असे बोलता म्हणून निरोप मागती येणे परिजननी असे गुरुमूर्ती सांगे विनयसी पुनरपी विनवी पुत्रासी एका श्रोते एकचिते पुत्रासी विनवी त्यावेळी माते सांडोने तुम्ही जरी झाल आणि कधी न देखो बाळ केवी असो पुत्र राया दाकुटपणे तुम्ही तापस धार्मिक वण आहे हर्षी धर्मशास्त्री ख्याती सुरशाश्रम चारी आचरावे ब्रह्मचारी वर्षे बारा त्यावरी गृहस्थ धर्म भरा मुख्य असे वानप्रस्थ तदनंतर आघडती पुण्य अपरंपार मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अति समर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचारी मार्ग ऐका पठन करावे दिखा विवाह होता गृहस्थ येणे विधी आचरून अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिय संतुष्ट आहे मनीची वासना पुरवावी तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य असे एकोणी मातेचे वचन श्रीगुरु सांगती तत्वज्ञान एक नामदार कसो म्हणे म्हणून सांगे सिद्ध मुनी गंगाधराचा नंदन विनवित सेने म्हणते परिसा श्रुते जर श्री गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व एका सिद्ध सांगे नामदार का महाराष्ट्र भाषे करून या टीका सांगत असे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतीत पाक्याने सिद्ध नामदारक संवादे श्री गुरु नरहरी बाळचरित्र लीला वर्णन नाम एकादशोध्याय श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त.